हॅलो गाईस. सो फायनली आपण जिंकलेलो झिम्बाब्वे बरोबर. आणि आज चैतन्य मला तुला एक सांगायचं आहे. मला माहित नाही की म्हणजे आजची जी मॅच होती इंडिया झिम्बाब्वे, ऑफकोर्स ही बरेच जण बघत होते. पण तुला माहिती आहे का की आज जी त्याच्या आधी आपली वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका मॅच जी झाली त्याला केवढे व्ह्युअर्स होते जिओ हॉटस्टारवर. आणि मी आय एम पण पाहिली ती हा मॅच. आणि आय एम शुअर 90% त्याच्यातली इंडियन्स होते. आणि ती मॅच बघूनच आनंद झाला असेल होपफुली. येस येस येस. म्हणजे सो पहिल्या फायनली इनिंग नंतर थोडं वाटत होतं की वेस्ट इंडिजनी खूप भारी कमबॅक केलाय, पण नंतर साऊथ आफ्रिकाने खाऊन टाकलं त्यांना. नाही म्हणजे आज शिव असंच म्हणायला पाहिजे. एक्झॅक्टली. पण किती वाईट परिस्थिती आहे ना ही. हो म्हणजे याच्याविषयी आपण बोललोच आहे तसं मागच्या मॅच मध्ये की ही वाईट परिस्थिती आहेच की दुसऱ्यांच्या हरण्या आणि जिंकण्यावर आपलं म्हणजे सगळं अवलंबून आहे. आणि टेक्निकली बघायला गेलं तर नेट रन रेटच्या बाबतीत आपण अजूनही वेस्ट इंडिजच्या खालीच आहोत किंवा अजूनही मायनसमध्येच आहे. मायनसमध्येच आहे. पण ऍटलिस्ट बऱ्यापैकी तो भरपाई केली. टॅक्स भरलाय भरपूर आणि ठीक आहे, लॉसेस कव्हर केलेत आपण थोडेफार, असं म्हणायला हरकत नाही. सो काय परत आता म्हणजे आपण परत एकदा क्रिटिकल बोलायचंय, परत एकदा आपण म्हणजे इंडिया टीम अजूनही काय चुकते हे सांगायचंय का आज आपण थोडं जरा पॉझिटिव्ह नोट चालू करूया. ऍज अ फॅन आपलं तर कर्तव्य आहे की कुठे चुकतीये ते सांगणं, पण आज थोडं आपण कौतुक पण करूया. आज खरंच खूप चांगली बॅटिंग झाली आपली. म्हणजे विदाऊट एनी ब्लेमिश, कुठलाही काळा डाग न हे करता. येस येस, खूप चांगली बॉलिंग झाली शिवम दुबेकडनं, त्यामुळे त्याबद्दल काय येणार आहे मी त्या मुद्द्यावर. मला असे हात शिवशिवत आहेत. अरे तू म्हणालास ना चांगल्या गोष्टींवरून सुरुवात करायची, मग तू शिवम दुबेला कसं काय विसरतो? मी बॅटिंग म्हणलं, चांगली गोष्ट. अच्छा 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 अच्छा, बॅटिंग मध्ये. ओके ओके. मला वाटलं आपण कसं आपण मागच्या मॅच मध्ये आपल्या बॉलिंग बद्दल एवढं कौतुक केलं, तर मला असं वाटलं चला आपण पहिले आपल्या प्रीमियम बॉलर वरून चालू करूया. ठीक आहे, हरकत नाही. सो हे बघ, एक गोष्ट अगदी क्लिअर आहे की संजू सॅमसनचे जे फॅन बेस आहे आणि संजू सॅमसन आर्मी जी आहे, हे त्यांच्याशिवाय शक्यच झालं नसतं. हे तर तू मान्य कर. ऍब्सोल्युटली. आपली हायेस्ट ओपनिंग पार्टनरशिप झाली आज. कळलं का? वर्ल्ड कप मधली. नाही आणि तू विचार कर ना की इतकं म्हणजे तो जो डायलॉग शाहरुख खानचा की शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करते वगैरे वगैरे वगैरे, तर ते तसं काइंड ऑफ झाल्याचं चित्र दिसतंय की म्हणजे ते म्हणजे संजू सॅमसनच्या फॅन्सना ते पटलंच नव्हतं की त्याला बसवलं आणि मग असं तसं. त्याचा पायगुण चांगला आहे आपल्यासाठी असं म्हणायचं. आता तू परत पायगुणावर आलास. पायगुण तर शिवम दुबेचा चांगला आहे ना. तो दोष आहे. तू मला परत परत शिवम दुबेवर आणतोयस असे पॉइंटर्स. ऍक्च्युली शिवम दुबेला माझं म्हणजे ठीक आहे, त्यांनी जे काय केलं ते, पण जाऊ दे. माझं गाऱ्हाणं दुसऱ्याच व्यक्तीकडे आहे. अच्छा ठीक आहे, आपण येऊया तिकडे. सो फायनली येस, संजू सॅमसन परत एकदा मी असं नाही म्हणणार की ही ग्रेट इनिंग आहे, बट स्टील मच बेटर. नाही ऍक्च्युली ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं की 50-60 रन केले लवकर, म्हणजे 20-25 बॉलमध्ये तरच ग्रेट इनिंग असते. पण अशा मॅचेसमध्ये स्पेसिफिकली जिकडे आपल्याला
रन रेट वाढवायचा, नेट रन रेट आपला खूप वाढवायचा आहे, राईट. त्या सिच्युएशनला असं ओपनिंग करून देणं इज व्हेरी व्हॅल्युएबल. मग तुम्ही नाही ऑफकोर्स 10 बॉल मध्ये 25 करा किंवा 8 बॉल मध्ये 23 करा, काही प्रश्नच आज जो खेळला ते इट इज व्हेरी गुड. त्याच्या स्वतःच्या पर्सनल याच्यासाठी मी तुला आधी म्हणलं तसं थोडंसं त्यांनी सेल्फिश व्हायला पाहिजे, पण आज ठीक आहे, आज तो हे नव्हता, तो मोका नव्हता, आज टीमसाठी खेळणं जास्त महत्वाचं होतं. येस नाही ते प्रश्नच नाही. आणि हे बघ, तो कसाही खेळू दे, म्हणजे तो कितीही, म्हणजे आता बघ ना, तो कितीही वाईट खेळला असेल, तो बाहेर बसला असेल, पण शेवटी काय झालं, नियती पुढे काही नाही होऊ शकत. त्याला जर खेळणं हे जर नशिबाचा भागच असेल इंडियन टीमच्या, तर त्याने किती रन करू दे. त्याच्या खेळण्यावरनं मला लक्षात आलं की मी वाचलं होतं की रिंकू सिंग फॅमिली इमर्जन्सीसाठी गावाला घरी गेला बेसिकली. सो त्यामुळे संजू सॅमसन टीम मध्ये येईल. पण आज तर रिंकू सिंग होता, प्रॅक्टिसला होता, फील्डवर पण, फिल्डिंगला कॅच पण सोडला. हे मी पण ऐकलं, पण मला माहित नाही की हे कितपत म्हणजे प्रॉपर सोर्स कडून आलंय हे मला माहित नाही. याच्यावर क्रिक इन्फोवर न्यूज होती. अच्छा, माहित नाही. मग मी पण ही ऐकली, पण मी त्याचं म्हणजे मी त्याचा सोर्स काय किंवा हे कुठून आलंय हे एवढं मी बघितलं नाही. मे बी परत आला असेल, मे बी मॅच माहित इमर्जन्सी टाळली असेल मे बी. पण मला एक कळत नाही, म्हणजे ठीक आहे, कदाचित म्हणजे आता हे खरं आहे खोटं आहे मला माहित नाही. मला एक खरंच कळत नाही चैतन्य, प्लीज मला तू समजावून दे. तू सांग मला. समजा आपल्याला कुठल्या काही स्ट्रॅटेजी बदलायची असतील आणि समजा आपल्याला कुठल्या प्लेयर्सला बाहेर बसवायचं असेल फॉर एनी रिझन, तर काहीतरी न पटणारी रिझन्स का द्यावी, मला हे अजूनही कळलेलं नाही. गौतम गंभीर आणि तंबू तो जो आहे की बरं नाहीये, पोटात दुखतंय, आजारी आहे का, म्हणजे असं का नाही सांगू शकत की आम्ही यावेळेला वेगळी स्ट्रॅटेजी युज करतोय आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळं प्लेइंग कॉम्बिनेशन ट्राय करणार आहोत आणि म्हणून तो बाहेर बसलाय. काय याच्यात म्हणजे खोटं बोलण्यासारखं काय याच्यात? त्यांनी खरं बोलणं ट्राय केलं होतं मागच्या मॅचला, काय की टॅक्टिक्स म्हणून वॉशिंग्टन सुंदरला आत घेतलाय आणि अक्षर पटेलला बाहेर बसवलंय. खाल्ल्यान शिव्या सगळ्यांकडनं, त्याच्याबद्दल मी पण शिव्या दिल्या, म्हणून हे असं करतात, खोटं बोलतात काहीतरी. अरे पण म्हणजे आता बरोबर, ठीक आहे, चल, ओके, मान्य. जिथे तुम्ही शिव्या नाही खाणार तिथे तुम्ही खोटं बोलता आणि जिथे बरोबर तुम्ही खरं बोलता तिथे शिव्या खाता. म्हणजे हे किती, काय माहिती ह्याच्या मागची काय टॅक्टिक्स आहे ते मला माहिती. की पॉइंट हा आहे की कॅप्टन्सी डिसिजन्स आणि कोचिंगचे डिसिजन्स अतिशय फालतू आहेत. आपली प्लेयर्स एवढे चांगले आहेत ना, म्हणून एवढे दिवस आपण निभावून नेलेलं आहे, कळलं ना. आणि अदरवाईज कॅप्टन्सी आणि कोचिंग डिसिजन्स खूपच मोठा प्रश्न मला तरी. आणि पण आहे मला काढायचं कॅप्टन्सीवरनं. मला ते कळलं, मगाशीच कळलं ते मला. तू शिवम दुबेवरून असा जो टर्न मारलास तेव्हाच कळलं मला की तुला कोणावर यायचं. पण येऊ आपण एक्झॅक्टली. पण तेच की प्रत्येक मॅचच्या आधी, आदला दिवस किंवा म्हणजे एक दिवस आधी, प्रत्येक मॅचच्या आधीचा जो अर्धा तास आहे, अर्धा एक तास, हा जो वाया चाललाय याच्याबद्दल तुझं काय? आता मी तुला सांगतो की कशाबद्दल वाया चाललाय. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग ह्या व्यतिरिक्त उद्या काय कारण द्यायचं ह्याच्यावर जी चर्चा चालली आहे आणि अर्धा एक तास जो वाया चाललाय, फालतू गोष्टींमध्ये डिस्कशन होतंय आणि ज्या गोष्टीमध्ये व्हायला पाहिजे ते सोडून उद्या मीडियाला आपण काय रिझन द्यावं ह्याला बाहेर बसवण्यामागचं, हे म्हणजे हे खरं काय ना. म्हणजे मला आठवतं धोनी किंवा कोहली जेव्हा कॅप्टन होते ना, ठीक आहे, आपण कोहलीच्या वेळेला खूप असं अचीव्ह नाही केलं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, पण त्यांनी अशी काहीतरी थुकरट कारणं देऊन टीम बदलल्या नाही सारख्या. काही कारणं होती की परफॉर्म नाही केलं तर ऑब्व्हियसली बदलणारच, किंवा इंजर्ड असेल काहीतरी बदलते, ऑब्व्हियस रिझन्स. बरोबर. पण असं काहीतरी फालतू कारणं देऊन किंवा
स्पेसिफिकली मागच्या मॅचला तुम्ही 3 लेफ्ट हँडर आहेत टीम मध्ये म्हणून तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला घेतलं आणि अक्षर पटेलला घेतलं नाही. दिस इज रिडिक्युलस. म्हणजे तुम्ही अक्षर पटेलच्या काय म्हणता तुम्ही त्याच्या क्वालिटीवर किंवा त्याच्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही शंका घेताय की तो नाही टाकू शकत लेफ्ट हँडरला. हा म्हणजे आणि 3च होते, बाकी 8 प्लेअर राईटी होते, 7-8 प्लेअर. एक्झॅक्टली. आणि म्हणजे काय जोपर्यंत टीम मॅच जिंकते तोपर्यंत तुम्ही खरं काहीतरी टॅक्टिक्स हे कारण देऊन अक्षर पटेलला बाहेर बसून वॉशिंग्टनला आणता जेव्हा ऑलरेडी हो ना. टीम जिंकते. आणि जिथे टीम एकदम म्हणजे एकदम एक्सपोज झाली असं म्हणायला हरकत नाही साऊथ आफ्रिकेच्या वर्सेस, तेव्हा हे ऑब्विस होतं की पुढच्या मॅच मध्ये काहीतरी चेंजेस येणार. तिथे तुम्ही थापा मारताय. म्हणजे जिथे लोकांना एक्सपेक्टेड आहे की काहीतरी चेंज होणार आहे आता, म्हणजे आयदर अभिषेक शर्माला बाहेर बसवण्यात येईल किंवा तिलक वर्माला किंवा रिंकू, हे आपल्याला अंदाज आला होता की कोणीतरी बाहेर बसणार. बरोबर. तर तेव्हा हे पण असो. तुला काय वाटतं मग, आता समज कारण खरं असेल की कारण सोडतो, असं असेल की टॅक्टिकल चेंज आहे असं समज आणि रिंकूला बाहेर बसून संजूला आणलाय, त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचंय? रिंकूला बसवून संजूला आणलंय इथपर्यंत ओके, पण मी पटकन जरा येतो ह्या गोष्टीवर की ठीक आहे तुम्ही तो चेंज केला विच इज ओके की तुम्ही एखाद्या बॅट्समनला बसवताय, कारण आपल्याला लक्षात आलंय की डेप्थ पेक्षाही ना सुरुवातीला सगळ्यांनी चांगलं खेळणं आणि थोडंसं टिकून थोडं स्लो जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 8 पर्यंत बॅटिंग असायची गरज नाही. हे ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण मी आता तुझ्याच मुद्द्याला जोडून एक मुद्दा घेतो की पण जर तुम्ही हे टॅक्टिक जर वापरताय तर तुम्ही बॉलर्स जे आपले मेन बॉलर्स आहेत त्यांना 4-4 ओव्हर का देत नाही यार? परत एकदा आज बुमराने 3च ओव्हर का टाकले? बुमराने 3 टाकल्या, हार्दिक एवढा भारी टाकत होता बॉलिंग, 3च ओव्हर. नाही, हार्दिकचं तर मी समजू शकतो, पण जसं आपण पहिल्या मॅच मध्ये पण बोललो होतो की तुम्ही वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप हे जे तुमचे 3 ते प्युअर बॉलर आहेत, ते ऑलराऊंडर नाही, हा ते बॉलर्सच आहेत. तर मग तुम्ही ह्या 3 बॉलर्सच्या तर सगळ्या ओव्हर युटिलाइज केल्या पाहिजे. ते बॅटिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन एनिवे करू शकत नाहीये, ते फक्त बॉलिंग मधूनच कॉन्ट्रीब्युट करू शकतात. मग त्यांना 4-4 ओव्हर द्या ना, काय प्रॉब्लेम काय आहे? आणि आज तर कारण होतं, आज आपल्याला नेट रन रेट वाढवायचा होता. एक्झॅक्टली. म्हणजे ते मला खरंच कळलं नाही की काय रिझन आहे. आणि म्हणून आता तू जे बोलतोयस त्या मुद्द्यावर आपण येऊया सूर्यकुमार यादव, आणि आपण बॅटिंग बद्दल नंतर बोलूया त्याच्या, पण आपण कॅप्टन्सी विषयी बोलूया की तुला ही मूव्ह कशी वाटली आणि तुझं काय मत आहे? मी परत म्हणतो, सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीवर मला कधीच भरोसा नव्हता. आय नेव्हर लाईक हिम ॲज अ कॅप्टन. अतिशय प्रोएक्टिव्ह कॅप्टन असतात ना, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे तो माणूस. म्हणजे त्यांनी दुबेला चल ठीक आहे बॉलिंग दिली, ती तर एकदम चुकीचा डिसिजन होता, कारण आज नेट रन रेट वाढवणं आणि रन्स कमी देणं हे मेन कर्तव्य होतं त्याचं. म्हणजे असं कसं करता येईल हा विचार करणं त्याचं कर्तव्य होतं. तर बुमरा आणि हार्दिक दोघांच्याही ओव्हर कम्प्लीट केल्या नाहीत त्यांनी, आणि त्या 2 ओव्हर त्यांनी दुबेला दिल्या. बर दिल्या तर दिल्या. पहिल्या ओव्हरला दुबे एवढा मार खात होता, एकदाही त्याच्याकडे जाऊन बोलला नाही की काय चेंज करायचंय का, किंवा तू असा टाक तसा टाक, काही नाही. दुबे तसाच बॉल सेम प्रत्येक बॉल तिकडेच टाकत होता. एक बॉल तर पिचच्या बाहेर पण गेला. एक्झॅक्टली. अरे म्हणजे काय का थोडा तरी प्रोएक्टिव्हनेस दाखवा. म्हणजे दिली तर दिली बॉलिंग का, तुम्हाला असं वाटतं की त्याचा कॉन्फिडन्स कमी होईल कॅप्टन येऊन बोलतोय आपल्याशी म्हणल्यावर? आणि ठीक आहे, चल पहिल्या ओव्हरला 23 रन दिल्या, राईट गेल्या, ठीक आहे. तरी पण तुम्ही शेवटी जेव्हा तुम्हाला जिथे चान्स आहे की तुम्ही आता आज आय थिंक किती रन्सनी जिंकलो आपण, 72 रन्सनी जिंकलो, आणि त्यांनी शेवटच्या ओव्हरला पण 23 रन्स दिल्या, राईट. म्हणजे किती अजून रन्स वाढल्या असत्या? चल बुमरा हार्दिकनी टाकतील, ठीक आहे 10-12 रन गेले असत्या, पण फार फार तर 15 रन गेले असते असं समजूया.
पण आता आपण Absolutely. साऊथ आफ्रिकेची किती 76 रननी हारलो होतो ना, बरोबर. हो, आज 76 आपण 72 रननी जिंकलो. हो, हो. ऍटलीस्ट त्याच्यापेक्षा जास्त रननी जिंकणं आज म्हणून तर गरजेचं आपण -0.1 वर आलो. आहे. एक्झॅक्टली. थोडं सो अजून चांगलं मार्जिन असतं तर आज आपण प्लस मध्ये आलो असतो. म्हणजे नो Exactly. डाऊट हा चान्स होता. आणि तू म्हणतोयस त्याला मी ऍब्सोल्युटली अग्री करतो. तू तर म्हणतोयस की प्रोएक्टिव्ह कॅप्टन्सी, की शिवम दुबेच्या ओव्हरला तो जो मार खात होता तो त्याच्याशी जाऊन बोलला का नाही वगैरे वगैरे. बरोबर. माझं म्हणणे तू दिलीच काय त्याला बोले. काही Exactly. ते रिझनच तर नाही, आहेच. काही रिझनच नाहीये. कारण आता मी ह्याच्यावर ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की म्हणजे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना असं वाटतं की यार तो करून बघतोय. ऍब्सोल्युटली काही गरज नाही हे सगळे प्रयोग करून बघायचे. आणि कारण- वर्ल्ड कप मध्ये तर अजिबातच नाही. एक्झॅक्टली काही गरज तू नाही. आधी आता- कर सगळं हे करायचं. हा, आता मी काउंटर ज्यांचं असं मत आहे त्यांना मी एक काउंटर प्रश्न विचारतो की ऑलराऊंडर बॅट्समन म्हणजे आता हार्दिक पांड्या म्हणा किंवा शिवम दुबेच घ्या किंवा अक्षर पटेल घ्या, हे ऑलराऊंडर बॅट्समन आहेत. तुम्ही ह्यांना जे आपले फुल टाइम बॅट्समन आहेत यांच्या आधी चान्स द्याल का? तुम्ही हा प्रयोग करून बघाल का की अभिषेक शर्मा आणि म्हणजे ईशान किशन नको किंवा संजू सॅमसन नको, आज अक्षर पटेल कडून आपण ओपनिंग करून बघूया? नाही ना, तुम्ही ही रिस्क घेत का? कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांची जागा ही जे आपले मेन बॅट्समन आहेत हे आउट झाल्यानंतर जेव्हा बॉलिंगकडे म्हणजे वेळ येते, बॉलर्सना बॅटिंग करायची वेळ येते, त्यावेळेला फक्त बॉलर्स नसावेत, त्यावेळेला थोडे ऑलराऊंडर असावेत, सो दॅट अगदी तो म्हणजे कोलॅप्स होऊ नये आणि थोडे रन आपले जोडले जावे. ह्यासाठी ते ऑलराऊंडर्स आहेत, राईट? त्यांना तुम्ही मेन बॅट्समनला बसवून तुम्ही म्हणजे बॅटिंग नाही देणार. तसंच तुम्ही मेन बॉलर्सला बसवून तुम्ही त्यांना बॉलिंग नाही दिली पाहिजे. हा, एक्झॅक्टली. असं काही सिच्युएशन झाली एखाद्या दिवशी की बुमराने आज बेकार मार खातोय, त्याच्या 4 मधल्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याला धुतलाय, किंवा अर्शदीप किंवा फॉर एक्झाम्पल जो कोणी मेन बॉलर आहे आपला तो मार खातोय खूप, आणि आज त्याच्या 4 ओव्हर कम्प्लीट होतील की नाही किंवा जरा शंका आहे, किंवा आज त्याची लय नाही दिसत आहे किंवा तो रिदम मध्ये नाही वाटत आहे, अशा वेळेला वापरण्यासाठी म्हणून आपल्याकडे ते ऑलराऊंडर्स आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेन बॉलर्सच्या ओव्हर्स राखून ठेवाल, आणि त्या राखून काय करायचंय, म्हणजे ते काय ते जमा होणार आहे, त्याची एफडी निघणार आहे, काय काय होणार काय ते? का त्यांना आज बुमराची 1 ओव्हर कमी टाकली तर फायनल मध्ये त्याला 5 ओव्हर मिळणार आहे, काय एक्स्ट्रा देतील. म्हणजे हा लॉजिक काय आहे याच्या मागे? म्हणजे खरंच बिंडोक कॅप्टन्सी आहे काय, खरंच म्हणजे मी आय नेव्हर इमॅजिन की रोहित शर्मानी आधी असं केलं होतं कधी, किंवा कोहली और धोनीनी असं कधी केलं होतं. एक्झॅक्टली, म्हणजे हा, गरज म्हणजे नसताना एक्सपेरिमेंट का? मी तर असा होतो, चल आता शेवटचे ओव्हर आहे, एकच राहिले म्हणजे बुमराला देणारा ओव्हर मोस्टली, राईट. सो मी बघतोय पहिला बॉल झाला ना, अरे हा दुबे का टाकतोय बॉलिंग, एक्झॅक्टली. म्हणजे आणि ridiculous decision. नो म्हणजे मी खरं सांगू गाईज, हे ना सूर्यकुमारने ग्रुप स्टेजेस मध्ये पण केलं, पण मी ग्रुप स्टेजेस मध्ये त्या बाबतीत मी क्रिटिकल झालो नाही किंवा तसा मी रिॲक्ट केलं नाही किंवा तसं काही मी त्याच्यावर पॉइंट आउट केलं नाही, बिकॉज लेट्स अग्री गाईज, ग्रुप स्टेज सगळ्यांनाच माहिती आहे की खूप इझी होता, आणि त्यावेळेला हे एक्सपेरिमेंट्स करणं ठीक आहे, तुम्ही चल जात आहे की काही फरक नाही पडत. खरं तर तिथे सगळ्या टीम्सने आपल्याला थोडंसं हादरा दिला होता, पण तरी सुद्धा मी असं म्हणेन ग्रुप स्टेजमध्ये ठीक आहे, चलताय. आता तुम्ही म्हणजे सुपर 8 मध्ये आल्यावर हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाहीये, एस्पेशली तेव्हा की जेव्हा तुम्हाला मस्ट विन मॅचेस आहेत, आणि नुसते मस्ट विन नाही आहेत, तर तुमचा नेट रन रेट वाढवणं पण तेवढंच गरजेचं आहे. हा, आता काही जण म्हणतील की अरे यार साऊथ आफ्रिका जिंकली होती, आता काय नेट रन रेटची काय टेन्शन नाही, काय नाही. तुम्ही ह्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका. समजा काहीतरी, समजा वेस्ट इंडिज आणि इंडियाच्या मॅचमध्ये, आय नो की आता पावसाची चिन्ह नाही आहेत किंवा पाऊस वगैरे पडणार नाही, पण फॉर एनी रिझन ती मॅच समजा अबॅन्डन झाली आणि दोघांना 1-1 पॉइंट मिळाला, तर काय होणार आहे? वी आर आउट. तर आज हे काही करण्याची गरजच नव्हती. बट म्हणजे हे माझ्या मते सगळ्यांनाच पटलं असेल ज्यांनी कोणी आज मॅच बघितली असेल. सो मागच्या मॅच बद्दल मी काही बोललो नाही, जेव्हा दुबेला ओव्हर दिल्या
कारण हार्दिक Exactly. आणि वरुण चक्रवर्ती दोघंही मार खात होते. एक्झॅक्टली ठीक आहे. हा, म्हणजे ते पण त्यासाठीच आहेत की जेव्हा कोणीतरी हा. मेन बॉलर मार खात असेल तेव्हा एखादा आपला जो 6th बॉलर किंवा 7th बॉलर आहे त्याला आपण आणून बघितलं, त्याच्याकडून टाकून बघितलं Exactly. एका 2 ओव्हर, विच इज ओके. पण जिथे तुमचा सगळे बॉलर आज चांगले टाकतायत की कोणाची इकॉनॉमी 6, 7, 8च्या वरती नाहीये जास्त. अर्शदीपनं तर विकेट पण मिळाले आहेत. आपण बॉलिंगवर येऊया, पण एनिवे हे डिसिजन काही कोणालाच कळलं नाही की हे असं का होतं. आणि Yes. आय होप की हे आता तरी शिवम दुबेला मार खाल्ल्यानंतर तरी सूर्यकुमारला कळलं असेल की हे एक्सपेरिमेंट पुढे जाऊन प्रचंड महागात पडतील. आणि हा जर ऍटिट्यूड ठेवला तर धिस इज या गोष्टी त्याला कोणी सांगितल्या ना किंवा त्याला बोललं, अपोज केलं तरच त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल. मला वाटत नाही गंभीर सुद्धा काही बोलेल, कारण त्याची पण स्ट्रॅटेजी तशीच आहे. कारण ही इज बीन डुईंग दिस फॉर मेनी मॅचेस नाव की 6-7 बॉलरला ओव्हर द्यायच्या मेन बॉलर्सच्या ठेवून. आणि आतापर्यंत गंभीर म्हणजे तो अजूनही करतोय, म्हणजे गंभीरनी त्याला अजून काही सुनावलं नाहीये किंवा त्याच्या डिस्कस नाही केलं. सो मला वाटत नाही यापुढे गोष्टी थांबतील. एनिवे लेट्स मूव्ह ऑन टू अवर बॅटिंग. तर आज जो काही परफॉर्मन्स होता त्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे की आपली बॅटिंग बद्दल तुझं काय? आज जो काय ऍटिट्यूड घेऊन आले होते ना सगळे, दॅट वॉज द बेस्ट. आणि हेच या वर्ल्ड कपला गरजेचं आहे की आता चल यांना पिच आय गेस कळलं की पिच इझी आहे तसं मारायला. सो प्रत्येक बॅट्समन इंटेंट घेऊन आला होता आणि एव्हरीबडी वॉज हिटिंग द बॉल. कोणीच कॉन्ट्रीब्युट केलं नाही असं झालंच नाही, प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युट केलं. आणि ऍब्सोल्युटली हा, आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट तिलक, कारण तो त्याच्या आउट ऑफ पोझिशन आला होता, 5वा का 6वा आला होता. राईट. आणि ही हॅज द हायेस्ट स्ट्राईक रेट. राईट. 16 बॉलमध्ये 44 रन्स केल्या त्यांनी. आणि सो आय वॉन्ट टू अप्रिशिएट हिम. हा, आणि स्पेशली सूर्यकुमार यादव, तो रिसेंटली आय गेस कॅप्टन्सी आल्यानंतर तो एवढा फास्ट कधीच खेळला नाहीये, एवढ्या इंटेंटनी पहिल्या बॉल पासून. म्हणजे तेव्हापासून तो आय गेस तो नेहमीच एक 5-10 बॉल घ्यायचा आणि मग मारायला सुरुवात करायची, जेव्हा पण त्यांनी रन्स केलेत. आज त्यांनी पहिल्या बॉल पासून ही वॉज त्या इंटेंट मध्ये, त्या ऍटिट्यूड मध्ये होता. आणि त्यासाठी आय रिअली अप्रिशिएट. एक्झॅक्टली. नाही, आणि मी सुद्धा सेम, म्हणजे माझंही तेच मत आहे की प्रत्येकाने छोटं कॉन्ट्रीब्युशन केलंय, विच इज फेअर. फक्त एक थोडंसं असं मला म्हणजे मी थोडा ओव्हर क्रिटिकल होतोय की अपार्ट फ्रॉम हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा, मला जे म्हणतात ना की तो कॉन्फिडन्स आणि इंटेंट सगळ्यांचाच होता, नो डाऊट अबाउट. पण कॉन्फिडन्स आणि ज्या पद्धतीने शॉट सिलेक्शन होतं ना, ते हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माचं जे होतं त्यातून हे ऍब्सोल्युटली कळत होतं की त्यांनी मेहनत घेतली किंवा काहीतरी त्यांच्या माइंडसेटमध्ये किंवा कशात तरी बदल केलाय. आणि खास करून तू म्हणालास तसं तिलक वर्माचं खूप कौतुक करेन. अगेन, पोझिशन डज नॉट मॅटर, की ठीक आहे चल तो नो डाऊट तो 3rd वरून 6th वर आलाय, पण अगेन मी शॉट सिलेक्शन आणि कॉन्फिडन्सचं बोलतो. तो अजिबात तो त्या कोशात नव्हता की माझे रन्स झाले नाहीये, किंवा तो अजिबात असा दिसला नाही. त्याने एकही बॉल वाया नाही घालवला. त्याने पहिल्या बॉल पासून तो सुरू झाला. आणि एक्झॅक्टली तिलक वर्मा ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो की जे आज दिसलं की मध्ये मध्ये सिंगल डबल, मध्ये मध्ये बाउंड्री, 3-4 मारले, 4-6 मारले. सो एक बॅलन्स होता की असं नाही की आल्या सगळे 6 हिटिंगच करायचे आहेत. हा प्रकार नव्हता. सो व्हेरी मच, म्हणजे ते खूपच कौतुकास्पद आहे. अजूनही ईशान किशन, सूर्यकुमार सुद्धा, आता सूर्यकुमार त्या रन्स खूप चांगल्या झाल्यात, प्रश्नच नाही, पण आजही तो परत ऍक्च्युअली वाचलाय, त्याचा कॅच ड्रॉप झालाय. अदरवाईज तो सुद्धा आज 10-12 रनवरच होता की जेव्हा तो आउट होणार होता. सो त्याचे काही शॉट्स असे होते की जे खूप कॉन्फिडंटली त्याने मारले आणि फार अप्रतिम मारले. पण आजही जेव्हा झिम्बाब्वेने
स्लोअर बॉल्सचा वापर केला ना त्याच्या अगेन्स्ट, तेव्हा तो थोडासा फसला. त्याला नाही आजही नव्हते कळत ते बॉल्स, सगळे बॉल कळले अशातला भाग नाही. सेम विथ ईशान किशन, सेम विथ अभिषेक शर्मा, संजू सॅमसन. आता प्रश्नच नाही की त्यांनी आधीच्या मॅचमध्ये आणि आज एकदम क्रिटिकल होते त्याच्यामुळे खूप सांभाळून जपून खेळले, पण अजूनही मी असं नाही म्हणणार की म्हणजे तो अभिषेक शर्मा दिसलाय किंवा तो संजू सॅमसन किंवा तो ईशान किशन त्याचा कॉन्फिडन्स अजून येतोय. अभिषेक पण ईशान किशन सुद्धा म्हणजे ठीक आहे, आपण थोडंसं स्टॅट्स बघितले तर तसं नाही वाटणार की 24 बॉलमध्ये 38 आहेत आणि 158 स्टॅट्स आहेत, विच इज फाईन. म्हणजे त्याच्या कॉन्ट्रीब्युशन विषयी नाही, पण तुम्ही ज्यांनी त्याला खेळताना बघितलं असेल ना त्यांना कळेल मी काय म्हणतोय, की त्याचे सगळेच शॉट्स काही असे कॉन्फिडंट वाले किंवा शॉट सिलेक्शन परफेक्ट होतं असे नव्हते. काही थोडे म्हणजे 6 जाता जाता राहिली किंवा थोडा अलीकडे पडला, वाचला किंवा असे एज अशा टाईपचं ते जरा होतं. बट एनिवे, कसे का असेना, एक सांगू का माझं ऑब्झर्वेशन, झिम्बाब्वेनी माती खाल्ली एवढ्या मॅचेस मध्ये. आपल्या ओपनिंग पेअर जिथे अडकतीये की ऑफ स्पिनर्स ना त्यांना पॉवर प्ले मध्ये मारता येत नाही किंवा आउट होतात मारता किंवा स्लोअर मध्ये. हा एक्झॅक्टली. सो आज झिम्बाब्वेकडे ऑफ स्पिनर असताना, म्हणजे सिकंदर रजा स्वतः कॅप्टन आहे, तो ऑफ स्पिनर आहे, तो येऊ शकला असता एखादी ओव्हर. चल संजू सॅमसंग होता पण तो आउट झाला पॉवर प्ले मध्येच. राईट. तो आउट झाल्यानंतर तरी एखादा स्पिनर आणायला पाहिजे होता त्यांनी, कारण मी पाहिलं हे पॉवर प्ले संपल्या स्पिनरला आणला त्यांनी आणि तिथे आपलं रन्स कमी, स्लो झालं, रन रेट कमी झाला बऱ्यापैकी. म्हणजे ठीक आहे, पॉवर प्ले संपल्यावर फिल्डर येतात बाहेर, त्यांनी होतोच ऑलरेडी कमी, कन्सिडरेबली कमी झाला त्यामुळे. सो दे मिस द ट्रिक देअर की पॉवर प्ले मध्ये एखाद दुसरी तरी ओव्हर द्यायला पाहिजे होती ऑफ स्पिनरला. हा येस, ते दॅट आय अग्री. त्याच्यामुळे अजून एक गोष्ट जी म्हणजे पुन्हा एकदा थोडस क्रिटिकल होईल की पुन्हा एकदा थोडे रन्सने कॉन्फिडन्स नक्की येईल सगळ्या प्लेयर्सना, नो डाऊट. पण तरी आज अगेन थोडासा सोपाच पेपर होता. म्हणजे पुन्हा ह्या नंबर्सवर आणि ह्या रन्सवर फार आपण म्हणजे अगदी लगेच खुश होण्याची गरज नाहीये. कारण काय ना, झिम्बाब्वे मॅचेस जिंकली आहे ना ह्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, ग्रुप स्टेज मध्ये, हा त्या श्रीलंकेमध्ये होत्या आणि ते हाय स्कोरिंग मॅचेस नव्हत्या. बरोबर. सो झिम्बाब्वे तिकडे खेळलीये, ते त्यांना असं कधी खूप मोठा स्कोर चेस करून ते जिंकले नाहीये, गरज नव्हती. राईट. आणि आज त्यांना ते करायचं होतं आणि ऑब्विसली ते पॉसिबल. आपण खूपच टोटल मांडली होती त्यांच्या समोर, बरोबर, की जी करणं खूपच डिफिकल्ट होतं त्यांच्या. राईट. पण त्यामुळे ते तसा सोपा पेपर वाटला. आणि परत झिम्बाब्वेची आउटफिल्डिंग इतकी ऑसम होती आज, म्हणजे त्यांनी आय गेस 5 ते 10 रन्स त्याच्यात हे केल्या, पण त्याचबरोबर त्यांनी कॅचेस पण सोडले, एक ईशान किशनचा, एक सूर्यकुमार यादवचा. राईट. तिकडे थोडा त्यांना हे झाला. येस, नाही म्हणूनच मी मगाशी तेच बोललो की हे जे रन्स दिसत आहेत ईशान किशनचे, सूर्यकुमारचे, अभिषेकचे किंवा संजू, हे त्यांना नक्की थोडासा कॉन्फिडन्स देतील, पण त्यांनाही माहिती आहे की ते आज वाचले. सो त्यांनी थोडं परफेक्ट नव्हती त्यांची इनिंग्स. राईट, एक्झॅक्टली. नाव लेट्स क्विकली कम बॅक टू अवर बॉलिंग. आणि काय तुझं म्हणणं आहे आपली बॉलिंग? एकच म्हणलं ना तुला, एक काळा धब्बा सोडला तर खूप छान बॉलिंग झाली. म्हणजे पॉवर प्ले मध्ये अर्शदीप आणि हार्दिकने जी बॉलिंग केली आहे ना, म्हणजे मला त्यांचं लेफ्टी, काय त्याचं नाव बरं, मारुमनी, त्याला ते स्विंग बॉलिंग झेपतच नव्हतं. बॉल कुठून कुठे जात होता काही त्याला झेपत नव्हतं. राईट. अप्रतिम बॉलिंग केली आहे दोघांनी. आणि आज ऍक्च्युली पॉवर प्ले मध्ये चांगले चेंजेस केलेत. सलग 3, म्हणजे ते दोघंही चांगले टाकत होते म्हणल्यावर तिसरी ओव्हर द्यायचं टेम्पटेशन झालं असतं, पण नाही दिली. बुमराला 1-2 ओव्हर दिली आणि 1 वरुण चक्रवर्तीला दिली. राईट. ऍक्च्युली म्हणजे ऍज अ मी कॅप्टन असतो तर आय वुड हॅव डन द सेम थिंग. आय अग्री विथ हिज डिसिजन्स ऑफ दोज चेंजेस पॉवर प्ले मध्ये, की सलग 3 ओव्हर न देणं. कारण मी आधी पण म्हणालो तुला, दॅट इज ओके. हा,
प्रेडिक्टेबल होतं कधी कधी बॉलर, तिसरी ओव्हर सलग दिली की, आणि त्यामुळे बुमरा आणि याला दिली, आणि त्यामुळे आपण खूपच लगाम घालू शकलो पॉवर प्ले. राईट. नाही, आणि मी ह्या मताचा आहे की पॉवर प्ले मध्ये तिसरी ओव्हर तेव्हाच जेव्हा पहिल्या 2 ओव्हरमध्ये म्हणजे विकेट गेलेली असेल, नुसतीच इकॉनॉमिकल विकेट असेल आणि एक्झॅक्टली बॅट्समनच जर चेंज झालेला असेल त्या बॉलर समोर येणारा, देन इट्स ओके. एक्झॅक्टली. बट पण मला बघ ना, महत्त्वाचा त्यांच्या आणि बोल सॉरी नाही, फार महत्वाचा मला प्रश्न तुला विचारायचा आहे. जसप्रीत बुमराला विकेट का नाही मिळाली? आज ऍक्च्युली म्हणजे त्यांनी काय खूप रन दिले अशातला भाग नाही. तो कधीच खूप रन देत नाही, विकेट का नाही, त्यांनी आज मला वाटतं फार ग्रेट बॉलिंग नाही झाली त्याच्याकडून, असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी जेवढे डॉट बॉल घालवू शकला असता तेवढे घालवले, पण आज एकच यॉर्कर ॲक्युरेट पडला, बाकी पडत नव्हते. फुलटॉस गेले 1-2 नंतर. म्हणजे पण त्यांनी मागच्या मॅच टाकली होती ना, त्या लेवलची बॉलिंग त्यांनी नाही टाकली आज, असं मला वाटतं. आजही त्याला एज बीज लागून 4 गेले आणि 6 गेले. हो, येस. ते तर त्याचं नशीबच हे म्हणायचं, काय म्हणणार त्याला, ते तसंच आहे. ते त्याच्या कुंडलीतच आहे. म्हणजे ही डिझर्व्ड 1 or 2 विकेट्स, बट ऍटलीस्ट एक रे, म्हणजे इतका पण वाईट बॉलर नाही येतो. बरं टाक. मी म्हणत होतो, पॉवर प्ले मध्ये आपल्या 80 रन झाल्या होत्या आणि 1 विकेट, आणि त्यांच्या 44 रन झाल्या होत्या. सो तिथेच गेम, म्हणजे जो काही मॅच इनिंग चालू व्हायच्या आधी झिम्बाब्वेला चान्स होता 0.01%, सो तिकडे तो पण गेला. बरोबर. पहिल्या 4 मध्ये तुम्ही 6 ओव्हर मध्ये 44 रन केले. राईट. सो दॅट वॉज व्हेरी गुड. ऑल्दो आपल्याला विकेट नाही मिळाली, पण खूप छान बॉलिंग केली. आणि अर्शदीप सिंग लाजवाब बॉलिंग. अरे अप्रतिम बॉलिंग होती, अप्रतिम. प्रश्नच नाही. त्याच्या पण त्यांनी किती बघ, 4 ओव्हर मध्ये 24 रन दिलेत, त्यातल्या आय थिंक 8 ते 10 रन त्याच्या पण एज लागून गेलेले. येस, एक्झॅक्टली. पहिल्या ओव्हर मध्ये 8 ते 10 काय जास्तच, 10 ते 15 रन पहिल्या ओव्हर मध्येच, पहिल्या का दुसऱ्या ओव्हर मध्ये 6 गेली एज लागून, आणि आय थिंक मध्ये परत एक 4 गेली अशीच. राईट. नाही, प्रश्नच नाही. आज अर्शदीपने कमाल बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग केली, आणि प्रॉपर स्विंग मिळत होता बरं का त्याला आणि हार्दिकला सुद्धा. येस. आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला त्यांनी. येस, खूप छान बॉलिंग केली. येस. आणि आज हार्दिक पांड्याने पण चांगली बॉलिंग केली आहे, म्हणजे. येस. आणि येस, तेवढा तो मॅच्युअर्ड म्हणजे प्लेअर नक्कीच आहे, की त्याला माहिती आहे की आपल्या म्हणजे काय चुका झाल्यात आणि काय केलं की तो म्हणजे तो लगेच कमबॅक करू शकतो, असा प्लेअर आहे. येस. काय आहे ना, हार्दिकला कुठे वापरायचं नाही, कॅप्टनची सर्वात मोठी जबाबदारी आहे. येस. आता आज त्यांनी चांगलं केलं की आज मे बी त्यांनी पाहिलं की अर्शदीपला स्विंग मिळतोय, राईट, आणि हार्दिक पण स्विंग करू शकतो बॉल पॉवर प्ले मध्ये, सो त्यांनी हार्दिकला बॉलिंग दिली. राईट. असं जर दर मॅचला त्यांनी कारण हार्दिक स्पेसिफिकली कॅप्टनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मागच्या मॅचला त्यांनी मार खाल्ला ज्या यांनी करत होता बॉलिंग, प्रेडिक्टेबल बॉलिंग. राईट. सो कॅप्टनला तिथे क्रेडिट, म्हणजे आज क्रेडिट द्यायला पाहिजे, आणि जेव्हा तो नाही त्याला प्रॉपर युज करत तेव्हा त्याला बोललंच पाहिजे. बरोबर. आणि आज हार्दिक पांड्याला इवन बॅटिंगचा पण नंबर करेक्ट होता त्याचा, की तो 4 डाऊनच आला पाहिजे. तो खूप खाली येऊन काही उपयोग नाही, कारण हार्दिक पांड्या सुद्धा एक 5-6 बॉल बघितल्यानंतर तो सुरू करतो जनरली, की काय कोण कसं टाकतंय, साधारणतः काय पिच काय, कसं येतोय, बाउन्स काय, वगैरे. सो मी म्हणेन त्याचा बॅटिंगचा नंबर पण हा करेक्ट आहे. आता तिलक वर्माच्या बॅटिंग नंबरवर थोडंसं हे डिबेट होऊ शकतं, पण मला असं वाटतं की तो असा बॅट्समन आहे की तो कुठेही खेळू शकतो, कारण एक्झॅक्टली 3 नंबर सोडून कुठे खेळतो. नाही रे, तो 3 नंबर कुठे खेळत होता, तो 3 नंबर नव्हता खेळत. आता ते या वर्ल्ड कपला 3च नंबरला येत होता ना. नाही, तो ओपनिंगला येत होता.
ऍक्च्युली हा. दॅट इज ट्रू. तो 3 नंबरला कधीच नाही आला, तो ओपनिंगला येत होता. आता हा प्रॉब्लेम Opening ला झाला, लोकांना वाटत होतं की तो 3 नंबरला येतोय, पण तो यायचा पहिल्याच ओव्हरला. हो बरोबर. मग तो म्हणाला की अरे मग तुम्ही मला ओपनिंग बॅट्समनच ठेवा ना, मग जर तुम्हाला मला पहिल्याच ओव्हरला पाठवायचं तर मी ओपनिंग तरी करतो. मग ते गिल आणि जयस्वालने ऐकलं असेल तर. हा. सो बाय द वे गाईज, झिम्बाब्वेच्या तो ब्रायन बेनेटचं Brian खूप Bennett. कौतुक, म्हणजे Yes. म्हणजे नो डाऊट. 6 Yes. No सिक्स, doubt. 8 फोर्स, 59 बॉल्समध्ये 97 रन्स, 164चा स्ट्राईक रेट. तो कमाल बॅटिंग केली आहे त्याने. त्याला ना प्रश्नच साथ नाही. मिळाली असती ना, त्याला जर बरोबर साथ मिळाली असती ना तर अजून कमी मार्जिननी ते येस हरले येस असते. येस, म्हणजे जिंकणं कठीण होतं त्यांच्यासाठी, नो हो डाऊट. हो. पण त्याने एकट्याने धरून ठेवली होती मॅच जी काही होती, Yes. आणि जे काही थोडाफार नक्कीच. रन्स म्हणजे जो काही तो डिफरन्स आहे तो त्याच्यामुळेच कमी झालाय. म्हणजे त्याचं कौतुक आहे, त्याने फारच अप्रतिम बॅटिंग केली. म्हणजे आता आपण थोड्या वेळापूर्वी इंडियाच्या बॉलिंगचं एवढं कौतुक करत होतो, कोणाचाच इकॉनॉमी रेट एवढा खराब नाहीये शिवम दुबेच्या 2 ओव्हर सोडल्या तर, पण तरी सुद्धा अशा बॉलिंग लाईनअपच्या अगेन्स्ट सुद्धा तो उभा राहिला, आणि नुसता उभा नाही राहिला, त्याने 164च्या स्ट्राईक रेटने 97 रन्स केले, विच इज Yes. फॅन्टॅस्टिक. 6 सिक्सेस आणि 8 एकटाच फोर्स, खेळलाय तो. एकटा खेळलाय तो. म्हणजे सॅड की त्याला, म्हणजे तशी सिकंदर रजाने थोडंफार ट्राय केलं, 150च्या जवळपास तो पोचला होता स्ट्राईक रेट, हम्म. पण सॅडली अजून कोणी टिकलं नाही. अर्थात दिस इज अ गुड फॉर इंडियन क्रिकेट, आपल्यासाठी चांगलं आहे. आपल्यासाठी पण चांगलं आहे. झिम्बाब्वेला ना चान्सेस कमी मिळतात अशा मोठ्या टीम वर्सेस खेळायला, राईट आणि त्यांनी अगेन शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. राईट, प्रश्नच नाही. हा, he did really well. म्हणजे येस येस, असं कुठेच झालं नाही की म्हणजे मटका मारतोय किंवा नाही असंच झालं. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स होते. एक्झॅक्टली. येस येस येस, आणि कॉन्फिडंट शॉट्स होते सगळे, आणि अरे त्यांनी शॉट त्यांनी जी सिलेक्शन बुमराला जी 6 मारली ना त्यांनी, येस येस येस, म्हणजे अमेझिंग शॉट, म्हणजे त्या शॉर्ट बॉलला. शॉर्ट बॉल. येस येस येस, आणि ऍक्च्युली कळत होतं की तो प्रेडिक्ट करू शकतो की बॉलर पुढचा बॉल कसा टाकणार आहे. थोडा. Exactly. हा, नाही प्रश्नच ही नाही. डिड रिअली वेल. सो आपण आता पटकन आपल्या स्कोर कार्डवर येऊया. सो इंडियाची ही बॅटिंग होती. सगळ्यांनीच थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन केलंय. संजूने 15 मध्ये 24, अभिषेकने 30 मध्ये 55, ईशान किशन 24 बॉलमध्ये 38, सूर्यकुमारने 13 बॉलमध्ये 33. सूर्यकुमार आणि ईशान किशनचे आज कॅच ड्रॉप झाले, थोडंसं वाचले ते, पण ठीक आहे. हे थोडे रन्स का होईना पण त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये नक्कीच बूस्ट आणतील. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा आज अप्रतिम इनिंग खेळले. हार्दिक पांड्याची हाफ सेंचुरी झाली की जी त्याच्यासाठी कॉन्फिडन्स बूस्टर होती. आणि आपण पटकन झिम्बाब्वेच्या बॉलिंगकडे येऊया. झिम्बाब्वेच्या बॉलर्सना आज सगळ्यांनीच मार खाल्लाय ऑलमोस्ट. त्यांचे 1 2 3 4 5 6 7 बॉलर्स त्यांनी यूज केलेत. सगळ्यांनाच ऑलमोस्ट 10च्या वरतीच म्हणजे इकॉनॉमी आहे. सिकंदर रजा आणि बेनेट सोडला तर. सो ऍक्च्युली बेनेट तुम्ही बघितलं तर तो इथे पण आहे, म्हणजे त्याने पण 2 ओव्हर टाकले. म्हणजे तो पण आय थिंक स्पिनरच आहे. हो, स्पिनर आहे, ऑफ ब्रेक. सो मला वाटतं झिम्बाब्वे मिस द ट्रिक देअर ऑल्सो. त्यांनी त्यांच्या दोन्ही स्पिनरच्या ओव्हर्स कम्प्लीट केल्या नाहीयेत, ब्रायन बेनेट आणि सिकंदर रजा. राईट. तो ते 4 ओव्हर टाकू शकत होत्या. आणि ब्रायन बेनेट तुम्ही बघत असाल तर बॉलिंगमध्ये सुद्धा त्याने बाकीच्यांच्या मानाने बऱ्याच कमी इकॉनॉमीने बॉलिंग केली आहे 2 ओव्हरमध्ये. लेट्स क्विकली गो टू झिम्बाब्वे इनिंग्स. त्यांच्या बॅटिंगमध्ये आपण आता बोललो, ब्रायन बेनेटने अप्रतिम 97 रन्स केलेत. त्यानंतर फारशी त्याला साथ मिळाली नाही.
त्यातल्या त्यात सिकंदर रजा आहे की ज्याने 21 बॉल्समध्ये 31 रन्स केले, 147च्या स्ट्राईक रेटने. बाकी अदरवाईज सगळे लवकरच आउट झाले. आपल्या बॉलिंगकडे येऊया, बॉलिंग स्कोर कार्ड. सो हर्षदीप विषयी आपण बोललो की ज्याने फार अप्रतिम 4 ओव्हर टाकल्या, ज्याच्यात 3 विकेट घेतल्यात त्याने. 6चा इकॉनॉमीने. हार्दिक पांड्याने पण चांगली ओव्हर बॉलिंग केली आहे, जसप्रीत बुमराहने चांगली बॉलिंग केली आहे, वरुण चक्रवर्तीने पण 1 विकेट घेतली आहे, आणि अक्षर पटेलने पण. शिवम दुबेला बॅटिंग न मिळाल्यामुळे त्याने हट्ट धरला कॅप्टनकडे. रन्स करणार कुठनं. हे बघ, ज्या 2 मॅचेस त्यातल्या त्यात आपण ज्या कोणी खेळल्या ना बॅटिंग मध्ये, ते मीच खेळलो. तर ते कार्ड वापरून त्याने बेसिकली 2 म्हणजे ज्या हार्दिक आणि जसप्रीतची 1 ओव्हर जी आहे तो हक्क त्याने काढून घेतला. त्याने डोळ्यात पाणी आणलं होतं सूर्यकुमारच्या समोर बोलताना. तर त्याने दिली, त्याला 2 ओव्हर दिल्या आणि त्याने अशा पद्धतीने ते बॅटिंगमध्ये नाही पण बॉलिंगमध्ये 2 ओव्हरमध्ये 23 रन केले. 2 ओव्हर 46 रन आणि 1 विकेट मिळाली जस्ट बिकॉज संजूने खूप भारी कॅच पकडला. आता ती पण 4 होती. 2 ओव्हर 46 त्याच्या. हो 46. हो सॉरी, मी राईट मी 23 बोललो. दोन्ही ओव्हरमध्ये 23. हा एक्झॅक्टली. आणि 4 वाईड टाकले त्यात आणि 2 नो बॉल. म्हणजे त्याने चांगलाच खेळला तो तसा. तो म्हणजे त्याने 2 ओव्हरमध्ये 46 केल्या. आता लोकांना वाटेल की आम्ही बॅटिंगचे स्टॅट्स सांगतो, तसं नाही. एक्झॅक्टली. सो तेच एक आहे. बाकी सगळ्यांनी खूप भारी. आणि अक्षर पटेल बद्दल मला बोलायचं आहे. त्यांनी पहिल्या बॉलला आज विकेट काढली आणि ते पण एक लेफ्ट हँडेड बॅट्समनची. इतका आनंद. म्हणजे नंतर अनफॉर्च्युनेटली त्याला विकेट नाही मिळाली आणि थोडासा मार खाल्ला, पण ज्या कारणासाठी त्याला बाहेर बसवला होता मागच्या मॅचला. येस. पहिला बॉल रागातच होता ना तो बॉल, रागानेच टाकलेला की भेंडी मी काय बिघडवलं होतं, मला कशाला बाहेर. हो ना, खरंच काही नाही. त्याला फक्त काय झालं, ते फक्त लेफ्ट हँड साइड बघत होते कोणाला बसवायचं. आणि काय झालं, गौतम गंभीरकडे ती लिस्ट होती की कोणाला बसवायचं. तर आता हा गौतम गंभीरचा थोडं नेचर असं आहे की त्याला कंसात VC लिहिलेलं दिसलं की तो पहिले नाव बाहेर काढतो. त्याला ते लक्षात नाही आलं. ऍक्च्युली तुम्ही उगाच शिव्या घातल्यात गौतम गंभीरला. त्याचं तसं इंटेन्शन नव्हतं. त्याने नाव नाही वाचलं, त्याने फक्त VC बघितलं. तर त्याला ते व्हाईस कॅप्टन हा काही प्रकार आहे ना, तो आवडत नाही. त्याने पटकन ते बाहेर काढलं. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की अच्छा, अक्षर पटेल होता का तिथे. तो अजूनही गिललाच व्हाईस कॅप्टन समजतोय गाईस, त्याच्यामुळे ते तसं झालं. मनातून उतरत नाहीये त्याचा तो. येस, बट ऑल इन ऑल इट वॉज अ ग्रेट विक्टरी. येस, वी नीडेड इट आफ्टर लास्ट मॅच. हो, आपल्याला खूप गरज होती. लोकांनी शिव्या घालून आणि इन जनरलच मोरल डाऊन झालं असेल. आणि झिम्बाब्वे अशी हलक्यात घेण्यासारखी टीम नाहीये. पण आज आपण खूप भारी बॅटिंग केली आणि बऱ्यापैकी भारी बॉलिंग पण केली. येस. आणि चैतन्य तुला अजून बोल 2 गोष्टी परत. 2 का 1 कॅच सोडला मला आठवत नाहीये आज. एक रिंकूनी सोडलाच, अजून कोणतरी. पण रिंकूने का पकडायचा, त्याच्यात घरच्यांना बरं नाही ना. मग तुम्ही अशी काहीतरी कारण देता आणि त्याला ग्राउंडवर पण आणता, मग त्याने काय एक्सपेक्ट केलं तुम्हाला की त्याने कॅच पकडायचा. एक्झॅक्टली. पण ठीक आहे. तुला मला एक म्हणजे प्रश्न विचारायचा होता की ऍक्च्युली प्रश्नापेक्षाही मला असं सांगायचंय तुला की आपण आज साऊथ आफ्रिकेचं खूप कौतुक केलं पाहिजे. कारण आपलं चॅनल त्यांनी वाचवलं. आपल्या लगेच व्हिडिओ संपल्या असत्या या सुपर 8 मध्ये. वर्ल्ड कपचा जर्नी, आपला प्रवास इथपर्यंतच होता असं मला वाटायला लागलं होतं मागच्या मॅच मध्ये. पण आज साऊथ आफ्रिकेने आपल्याला धीर दिला. ऍक्च्युली म्हणजे त्याच ग्राउंडवर पिच मे बी वेगळं असेल, पण साऊथ आफ्रिकेची बॅटिंग आज सॉलिड वाजली, बॉलिंग पण वाजली. पण नंतर वेस्ट इंडिजनी खूप भारी कमबॅक केला. येस. म्हणजे वाटलं नव्हतं मला
ऍब्सोल्युटली खूप भारी कमबॅक केला. हो हो हो. त्या कमबॅक नंतर म्हणलं चला दुकान बंद आपलं. पण नाही, साऊथ आफ्रिकाने हाणून पाडलं त्याला. एक्झॅक्टली म्हणजे मलाही ऑफकोर्स त्यांची जेव्हा बॉलिंग चालू होती साऊथ आफ्रिकेची तेव्हा म्हणजे मी एकदम असा 1 विकेट 2 विकेट 4 5 6 7 माझं असं झालं की झालं गेली म्हणजे वेस्ट इंडिज गेली. पण 7 विकेट पडल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने रन्स उभे केलेत ते माझं असं झालेलं की इंडियन टीम हॅलो बघा हे बघा असं असतं. एवढ्या विकेट गेल्यानंतर सुद्धा कशी इनिंग बिल्ड करायची ना ते ह्यांच्याकडून शिका आणि तेही दुपारची मॅच. म्हणजे कमाल आहे यार, कमाल आहे, प्रश्नच नाही. पण आणि माझ्या थोडा घाम फुटला होता मला ते बघून. पण आहे धोक्याची साईन आहे आपल्याला पुढे कलकत्त्यात खेळायचं आहे त्यांच्याशी रविवारी. नाही हे बघ ती तर आता कसं आहे ती तर डू ऑर डाय मॅच आहे, त्याच्यात आता नेट रन रेट वगैरे हा काही विषय राहिलेलाच नाही आता बिकॉज साऊथ आफ्रिका क्वार्टर फायनल आहे आता ती. हा म्हणजे ती येस क्वार्टर फायनलच आहे काइंड ऑफ की तुम्ही म्हणजे हारलात तर संपलं. आणि आय होप की आजचे जे काही थोडे रन झालेत तळे म्हणजे ते थेंबे थेंबे तळे साचे त्याच्याने थोडी तरी बुद्धी येईल आणि जरा ते तिकडे रिफ्लेक्ट होईल कोलकाताच्या ग्राउंडवर. आपण एकदा टेबल बघूया का? येस चालेल. पटकन मी स्क्रीनवर टेबल आणतो गाईस. ओके सो दिस इज द टेबल. सो आता ग्रुप 1 मध्ये साऊथ आफ्रिका नो डाऊट क्वालिफाय ऑलरेडी झालेली आहे. त्या दोन्ही मॅचेस ते जिंकलेले 3 मध्ये आणि +2.8चा नेट रन रेट आहे, 4 पॉइंट्स आहेत. पुढची मॅच हरली तरी ते क्वालिफाय झाले, ते क्वालिफाय ऑलरेडी झालेले आहेत. वेस्ट इंडिज आणि इंडिया दोघंही एक मॅच जिंकलेत, एक हरलेत. पण नेट रन रेट मध्ये ऑफकोर्स वेस्ट इंडिज पुढे. आणि आपण पुढच्या मॅच बद्दल येऊया. झिम्बाब्वे म्हणजे सॅडली दोन्ही मॅच हरलेत त्याच्यामुळे त्यांचा नेट रन रेट पण खराब आहे आणि पॉइंट्स पण खाली आहेत. दे आर नॉक्ड आउट, दे आर आउट ऑफ द दे आर आउट ऑफ द ग्रुप सेमीफायनल. ग्रुप 2 विषयी बोलायचं झालं तर तिथे इंग्लंड क्वालिफाय झालंय. ते पण 2 मधल्या 2 मॅचेस जिंकलेत, त्यांची 4 पॉइंट्स आहेत. न्यूझीलंडकडे 3 पॉइंट्स आहेत 2 मॅचेस मधले आणि पाकिस्तानकडे 1 पॉइंट आहे. सो पाकिस्तान आणि श्रीलंका हे ऑलमोस्ट बाहेरच आहेत. म्हणजे अगदी न्यूझीलंड आपण असं म्हणूया की त्यांची समजा पुढची मॅच नाही जरी झाली आणि त्यांना समजा तो पॉईंट नाही जरी मिळाला तरी ते 3 पॉईंटवर आहेत. आणि जरी हरले तरी सुद्धा त्यांचा नेट रन रेट हा पाकिस्तानपेक्षा बेटर. सो ऍक्च्युली पाकिस्तान अजूनही येऊ शकतं, फक्त खूप गोष्टी त्यांच्या साईडने जाणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा ते जातातही पण नाही, पण त्याच्यासाठी खूपच पर्म्युटेशन कॉम्बिनेशन आहे की म्हणजे पाकिस्तानला नुसतं जिंकावं नाही लागणार, त्यांना खूप मार्जिनने जिंकावं लागेल. अरे नाही, मी बघत होतो की एक आर्टिकल होतं हाऊ पाकिस्तान कॅन क्वालिफाय. खूप डिफिकल्ट नाहीये. म्हणजे इंग्लंडनी जर न्यूझीलंडला 31-40 रननी हरवलं आणि पाकिस्ताननी पण तेवढ्याच डिफरन्सनी ह्यांना हरवलं श्रीलंकेला, तर आय थिंक ते येऊ शकतात, क्वालिफाय होऊ शकतात. ओके खूप डिफिकल्ट नाहीये, होऊ शकतं. पण सगळं जरा थोडस डायसी. ऍक्च्युली उद्याच कळेल. उद्या इंग्लंड न्यूझीलंडची मॅच आहे, तेव्हाच सगळ्या दूध का दूध और पाणी का पाणी. सो इंटरेस्टिंग आहे. उद्यापर्यंत काय ते चित्र क्लिअर होईल की जो सुपर 8चा ग्रुप 2 आहे तिथे सेकंड क्वालिफायर पण मोस्ट प्रॉबब्ली उद्या कळेल, क्लिअर होऊन जाईल. आणि नाव लेट्स कम टू अवर नेक्स्ट मॅच, जी आतापर्यंत आपण बोलत होतोच की इंडिया वेस्ट इंडिज. नशिबाने आपली मॅच वेस्ट इंडिज बरोबर आहे की म्हणजे परत आता ती काही कुठली गणित नाही आहेत की ह्याच्या बरोबर जिंकायचं त्याच्याबरोबर हारायचं एवढ्या मार्जिनने, असा काही प्रश्न नाही. आता डायरेक्ट समोरासमोर आमने सामने आहे वेस्ट इंडिज. आणि जर
पाऊस आला तर चान्सेस कमी आहेत की म्हणजे आता खूप कमी चान्सेस आहे पाऊस ऑलमोस्ट यायचे. म्हणजे आता उन्हाळा सुरू झालाय आणि कोलकाताला मॅचेस आहेत, पाऊस येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर आता ऑलमोस्ट अशी सिच्युएशन आहे की जो जिंकेल तो क्वालिफाय होईल ऑलमोस्ट. हो बरोबर. मी कोलकाताच्या मॅचेस बघत होतो. खूप असं हाय स्कोरिंग ग्राउंड नाहीये. 2 मॅचेस मध्ये 200च्या वर झालेले आहेत. बाकी म्हणजे 202 207 असं आहे. बाकी साधारण 160 ते 180 मध्ये हे आहे. राईट. सो मला वाटतं कलकत्त्यासारखीच सॉरी चेन्नई सारखीच परिस्थिती आहे तिकडे पण. राईट. आणि वेस्ट इंडिज तिकडे एक मॅच खेळलेली आहे ऑलरेडी. राईट. सो एका मॅचचं आय गेस त्यांना सिनियरिटी देता येईल. येस. सो 1 तारखेला ही मॅच आहे आपली आणि त्या दिवशी चारही टीम कळतील, म्हणजे बेसिकली आपल्या सेमीफायनलच्या क्लिअर होईल. सो येस. अजून काही कुठला पॉइंट आहे की जो तुला वाटतोय की कव्हर करायचा आहे? म्हणजे तुला काय वाटतं का पुढच्या मॅच साठी आपल्या टीम मध्ये काही चेंजेस व्हावेत? मला तरी असं वाटतं की काहीच आता चेंजेस करू नये. म्हणजे ठीक आहे, आता परत तुम्ही रिंकूला आणून परत संजू असं काही करू नका. नाही, जो आता विनिंग कॉम्बिनेशन जे आहे ते राहू दे. म्हणजे लेट्स बी ऑनेस्ट की अजूनही म्हणावं तसं अभिषेक शर्मा किंवा ठीक आहे, आज त्याची हाफ सेंचुरी झाली, खूप गरजेची होती, पण अजूनही तो त्या फॉर्म मध्ये किंवा त्या रंगात नाही दिसलाय. त्यामुळे थोडंसं अजूनही ओपनिंग बॅटिंगच्या बाबतीत किंवा आपल्या पहिल्या बॅटिंगला थोडा सपोर्ट अजून जास्त देण्याची गरज आहे, रादर दॅन 8व्या आणि 9व्या पर्यंत बॅटिंग ठेवणं. सो अनफॉर्च्युनेटली फॉर रिंकू सिंग, बट या दॅट इज हाऊ इट इज. आता सध्या जे गरजेचं आहे ते आहे. रिंकूनी तेवढं हे पण नाही केलं, म्हणजे तेवढा त्याचा परफॉर्मन्स पण झाला नाही. सो ही हॅज नो वेट थोडंसं. म्हणजे थोडंसं या बाबतीत थोडं मी असं म्हणेन की माझं दुमत आहे की त्याचा परफॉर्मन्स झाला नाहीये, अगदी मी डिनाय नाही करणार हे, पण त्याला तेवढा परफॉर्म करायला मिळालं पण नाही, हेही खरं आहे. त्याला तेवढे बॉल्स पण नाही मिळाले. आणि आपण ऑन कॉन्ट्ररी त्याच्यापेक्षा वाईट परफॉर्मन्स अभिषेक शर्माचा झाला आतापर्यंतचा. आजची मॅच सोडून देऊया आपण, आज आता रिंकू सिंग खेळलाच नाही त्याच्यामुळे त्याला जज करणं बरोबर नाही, पण आतापर्यंत बघायला गेलं तर अभिषेक शर्माचा ऍब्सोल्युटली परफॉर्मन्स काही नव्हता, किंवा तिलक वर्माचा सुद्धा परफॉर्मन्स म्हणावा तेवढा काही ग्रेट नव्हता. पण तरी ह्या दोघांव्यतिरिक्त आपण रिंकू सिंगला बसवण्याचं रिझन कदाचित हेच असेल की 8व्या 9व्या पर्यंत तर तेव्हा बॅटिंग जाईल ना जेव्हा आपली पहिली बॅटिंग माती खाते. तर आपण थोडं आधी सुरुवातीच्या बॅट्समनला थोडा आधार देण्याची गरज आहे, रादर दॅन 8व्या 9व्या पर्यंत. कारण पहिले 2-3 जर चांगले खेळले, बरे जरी खेळले ना, तरी 8व्या 9व्या पर्यंत विषयच जात नाही आपल्या बॅटिंगचा. बरोबर. सो त्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला. सो आपल्या याच्यात चेंज एक्सपेक्टेड नाहीये, म्हणजे मला तरी नाही वाटत. आता सूर्यकुमार आणि गंभीरच्या मनात काय त्यांनाच माहिती, पण किंवा कोणाला तापच आला अचानक, किंवा कोणी लाडू खाल्ला आज जिंकण्याच्या नादात आणि काही पोटबीट बिघडलं तर. सो आपल्याकडे तरी चेंज एक्सपेक्टेड आहे. एक सिमिलर आणि विचित्र गोष्ट आज वेस्ट इंडिजनी पण केली, जी आपण मागच्या मॅचला केली होती. त्यांचा जो स्पिनर आहे अकिल हुसेन, त्याला त्यांनी बसवला आणि रॉस्टन चेसला टीम मध्ये घेतला. सेम रिझन, साऊथ आफ्रिकेकडे स्पिनर लेफ्ट हँडर्स आहेत, आणि चेस ऑफ स्पिनर आहे आणि अकिल हुसेन लेग स्पिनर आहे. आणि आज चेसनी व्यवस्थित मार खाल्ला. त्यांनी एक विकेट काढली आय थिंक, पण त्यांनी व्यवस्थित मार खाल्ला आज. राईट. सो अशा चुका आय होप ते परत करतील पुढच्या मॅचला. मला उलट वाटतं, मला नाही वाटत की ते अशा चुका करतील, कारण त्यांनाही माहिती आहे की साऊथ आफ्रिका इंडियामध्ये जे काही इंडिया भरपूर मार्जिनने हरली होती ते कशामुळे हरली होती आणि काय फॅक्टर होते, स्लो बॉलिंग आणि स्पिन आणि या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं की ते परत घेऊन येतील. पण जरी ते घेऊन आले ना, तरी
एक गोष्ट आहे की जरी त्यांनी स्लो बॉलिंग आणि हे सगळं आणलं तरी ही अहमदाबादला नाही मॅच, ही कोलकात्याला मॅच आहे आणि याच्यात खूप फरक आहे. काय काही ग्राउंड्स ही मंतरलेलीच असतात की तिथे तुम्ही काही करा. म्हणजे ठीक आहे, आपला परफॉर्मन्स वाईट होता आणि त्याच्यात बरेच काही प्रॉब्लेम होते. हा आहे हे सगळं जे करतोय ना, जर म्हणजे पाकिस्तान नाही क्वालिफाय होणार असं पकडून चालू आहे, हे सगळं करतोय ना, तर शेवटी फायनलला येऊन परत अहमदाबादलाच बसणार आहे. हे बघ, आता कसं आहे, थोडस लोकांना डाऊट आहे, म्हणजे मलाही डाऊट आहे की ही नक्की ग्राउंड मंतरलेलं होतं का त्याच्यापेक्षा जास्त डेंजर संजू सॅमसनचा मंत्र होता. आता त्याला पण 19 नोव्हेंबरला जे घडलं त्याबद्दल काय म्हणशील? तिथे तर संजू सॅमसन नव्हता. तर ते ठीक आहे, की सॅड मेमरी आहे. त्याला सिरियसली त्याला काही नाही बोलू शकत. पण चलो, लेट्स होप की वेस्ट इंडिज कितीही त्यांनी अभ्यास करून आले तरी सुद्धा ही इडन गार्डन्स मध्ये मॅच आहे, त्याच्यामुळे हा फरक आहे. संजू सॅमसनचे फॅन्स प्रचंड खुश झालेले आहेत की त्यांना काही कोणाला दुखवायचं नव्हतं. हे बघ, त्यांना असं म्हणायचं होतं का की तुम्ही ईशान किशनला का घेऊन आला, तो अचानक तो असा सय्यद मुश्ताक अली किंवा हे काय डोमेस्टिक खेळून आलाय आणि मग तो असा एकदम अचानक येतो काय आणि एंट्री घेतो काय. त्यांचं म्हणणं सगळ्यांनी खेळूया ना, मिळून मिसळून राहूया, संजूला तरी कशाला बसवतोय, त्यालाही खेळ. सो फायनली सगळे खुश झालेले आहेत, सगळ्यांना खेळायचा चान्स मिळालाय, सगळ्यांची बॅटिंग येणार आहे आता. सो ही एक चांगली गोष्ट आहे आणि आज जे थोडे रन झाले त्याचाही कुठेतरी हेल्प होणार आहे आपल्याला पुढच्या मॅचमध्ये, हेही कितपत खरं आहे. फक्त आता एकच मागणं आहे देवा की सूर्यकुमारला लवकरात लवकर बुद्धी येऊ दे आणि हे असे जे नसते एक्सपेरिमेंट्स आहेत, काहीही गरजेचे नसताना जे काही करण्यात आलेले, शिवम दुबेला बॉलिंगच देणं आणि मग काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणजे कोणाला तरी आणणं, हे प्लीज सोडलेले कॅचेस आणि हे असे डिसिजन्स आपल्याला एके दिवशी मॅच आपली घालवणार आहे. हा, म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की 3 गोष्टींमध्ये सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर खूप वेळ वाचवू शकतात. बाहेर बसवलेल्या प्लेयर्ससाठी काय रिझन द्यायचं ह्याच्यावर विचार नका करू. दुसरी गोष्ट, चांगले आपले सगळे बॉलर्स फॉर्ममध्ये असताना 6व्या आणि 7व्या कुठल्या बॉलरला बॉलिंग देऊ आणि कोणाची प्रॅक्टिस करून घेऊ ह्याच्यावर जास्त विचार न करणं, ह्या सगळ्यामध्ये वेळ घालवण्याऐवजी तुम्ही थोडीशी फिल्डिंगची प्रॅक्टिस करा आणि जे आहेत ना प्लेयर्स त्यांच्यावर मेहनत घ्या. ते सुद्धा मॅच तुम्हाला जिंकून देऊ शकतात. ते नसत्या काहीतरी म्हणजे गोष्टी करायला जाऊ शकतात. बस एवढंच मागणं आहे की आता वेस्ट इंडिजची मॅच आणि आपण मस्त छान जिंकावी आणि इंडियाने त्या पद्धतीने खेळून दाखवावं ज्या पद्धतीने ते खरं खेळू शकतात. आता सगळ्या नॉकआउट मॅचेस आहेत आपल्या. येस, ॲब्सोल्युटली. सो आता हे तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. हे बघा, तुम्ही बोलला होतात म्हणून हे सगळं आम्ही इथे प्रयत्न केले. साऊथ आफ्रिका आणि या सगळ्या मॅचेसमध्ये आम्ही प्रचंड प्रार्थना केली की संजू सॅमसनला येऊ दे आणि आम्ही सगळं काही केलं. आता तुमची ही गरज आहे आणि तुमची ही म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते जे सबस्क्रिप्शनचं बटन आहे ते दाबा ना, ते सबस्क्राईब करा. आपले जर आता हे बघा, आपण 50च्या जवळ आलेलो, आपल्याला ह्या वर्ल्ड कपच्या फायनल पर्यंत 100 आकडा हा क्रॉस करायचा आहे आणि तो गाठायचा आहे सबस्क्रायबर्सचा. आणि त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. आम्ही आता इंस्टाग्राम आणि लवकरच यूट्यूब शॉर्ट्सवर पण येतोय तुमच्या भेटीला. तर पटापट सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि काही असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला की काय कसं वाटतंय. आम्ही अजून काही ऍड करायची गरज आहे. येस, नक्की सांगा. आम्ही ते नक्की ऐकू. आम्ही तुमचं सजेशन नक्की कन्सिडर करू आणि आम्ही प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी चेंजेस करण्याचे, अजून काही गमती ऍड करण्याच्या. सो बघत राहा फुल टॉस मराठी.